वळूयात पुढील बातमीकडे। बदलापुरातील आंदोलन आणि दगडफेक प्रकरणी 2000हून अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। 40 जणांना अटक करण्यात आली आहे तर कोर्टात हजर करणार आहे। शाळेजवळील आंदोलन, रेल्वे स्टेशन परिसरातील आंदोलन तसेच एसटी बस फोडल्या प्रकरणी असे 3 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। राड्यासाठी कारणीभूत ठरलेल्या भाषणाची चौकशी होणार आहे। मनोज पाटील सर आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काल सर ज्या पद्धतीने जो काही प्रकार घडला त्यानंतर आज रेल्वे पोलिसांनी प्रशासनाकडून कशा पद्धतीने तयारी करण्यात आली किंवा कशा पद्धतीने काळजी घेण्यात आलेली काय सांगाल? सर्वात आधी आमचं लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं हे उद्देश होता। त्या अनुषंगाने आज आता ट्रेन मूवमेंट, त्याच्यानंतर कम्युटर्स मूवमेंट, पॅसेंजर्स मूवमेंट स्मूथ आहे, कुठेही काही अडथळा नाही आहे। आणि कालच्या घटनेसंदर्भामध्ये आपण गुन्हे दाखल केलेले आहेत। आरोपी अटक करण्याची कारवाई सुरू आहे। साधारण संख्या किती आहे आरोपींची आणि गुन्हे दाखल केलेल्यांची संख्या किती? साधारणतः 300 ते 400 अनोळखी आरोपी आहेत, त्यांच्या विरुद्ध आपण दाखल केलेले आहेत आणि 26 लोकांना आतापर्यंत आपण ताब्यात घेतलेलं आहे। दुसरीकडे लोकांना आव्हान काय कराल? या संदर्भामध्ये माझं सर्वांना हे सांगणं असेल की कुठल्याही अफवांना बळी पडू नका, अपप्रचाराला बळी पडू नका, कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका। कारण याच्यामुळे आपण सर्वसामान्य जी जीवनवाहिनी मानली जाते मुंबई लोकल, त्याला प्रभावित करत असतो आणि त्याचवेळी आपल्यावर कायदेशीर कारवाईसुद्धा करण्यात येते की ज्याच्यामुळे भविष्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतात। कॅमेरामन सिद्धेश नाईकसह निवृत्ती वाबर, TV9 मराठी, बदलापूर।